शांतीनगरात एकाच रात्री 2 घरे फोडली, चोरट्यांचा धुमाकूळ। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या घराशेजारी घरफोडी, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू। नवापूर शहरातील शांतीनगर परिसरात नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या घराशेजारील 2 घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे। 27 ऑगस्ट 2026 रोजी रात्री ही घरफोडी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। शांतीनगर येथील प्राथमिक शिक्षक रवींद्र जागू वसावे हे रक्षाबंधनानिमित्त 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता आपल्या निजापूर तालुका नवापूर येथील गावी गेले होते। त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता ते घरी परतले असता घराचे दार फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। घरातील सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त केले होते। गोदरेजची 2 कपाटे तसेच घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडण्यात आला असून घरातील किरकोळ सामान चोरीला गेल्याचे वसावे यांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच रवींद्र वसावे यांनी तात्काळ शेजारी राहणारे नगराध्यक्ष जयवंत जाधव यांना माहिती दिली। जाधव यांनी विलंब न करता नवापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडके, पोलीस हवालदार दिनकर चव्हाण, समाधान केंद्रे, अमृत पाटील व चालक किशोर वळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घराची पाहणी करून पंचनामा व तपासाची कार्यवाही सुरू केली असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे। दरम्यान वसावे यांच्या शेजारी राहणारे प्राथमिक शिक्षक पंकज आनंदा शिंदे यांचे घर देखील चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे। पंकज शिंदे हे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी सामोडे तालुका साक्री येथे गेले आहेत। त्यांच्या घराचीही चोरी झाल्याची माहिती नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी त्यांना फोनद्वारे दिली आहे। शिंदे नवापूर येथे परतल्यानंतर त्यांच्या घरातून नेमका किती ऐवज चोरीला गेला हे स्पष्ट होणार आहे। नगराध्यक्ष जयवंत जाधव म्हणाले की शांतीनगर परिसरातील दोन्ही घरांमध्ये 27 ऑगस्टच्या रात्री चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त अधिक प्रभावीपणे वाढवावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घरफोड्या व चोरीच्या घटना टाळता येतील। या घटनेनंतर शांतीनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन घटनेचा छडा लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दिनांक 28/8/2026 वार शुक्रवार रोजी रक्षाबंधन निमित्त आमच्या शांतीनगर परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेली कॉलनी एकदम शांतताप्रिय कॉलनी आहे। इथं याआधीही 1-2 वेळेस चोरीचा प्रकार झालेला आहे, परंतु दुर्दैवाने कुठलीही काहीही हानी झालेली नाही। आज मी ज्या कॉलनीत असतो, माझं 5 नंबरचं घर, त्यानंतर 6 नंबर आणि 9 नंबर या रो हाऊसमध्ये वसावे सर आणि शिंदे सर यांच्या दोघा घरांचं रात्री कुलूप तोडलेलं दिसून येत आहे। आत्ता जेव्हा वसावे सर सायंकाळी 8 वाजता गावाहून आले आणि आल्यानंतर त्यांना घराचं कुलूप तुटलेलं दिसलं, तेव्हा ते आमच्याकडे सांगायला आले की रात्री चोरी झालेली आहे। तेव्हा मी सहज बाजूला पाहिलं तर माझ्या बाजूचं पंकज शिंदे सर यांच्याही घराचं लॉक तोडलेलं दिसलं। त्वरित आम्ही PI साहेब, पाटील साहेब यांना संपर्क साधून पोलिसांना बोलवण्यात आलं। तुम्हीही पत्रकार, मीडिया सर्व जागेवर आले। आज सर्व परिस्थिती बघितली, कुठलीही काही चोरीचा प्रकार झालेला आहे, परंतु कुठलेही काही नुकसान झालेलं नाही। कोणाचेही दागिने, सोने, पैसे वगैरे काहीही झालेलं नाही, कारण घरात काही वस्तू आता नव्हतंच म्हणून काही झालेलं नाही। परंतु मी पोलीस प्रशासनाला एकच विनंती करेल की रात्रीचा गस्त वाढवा आणि जेणेकरून पेट्रोलिंग हा पूर्ण शहरावर, प्रथम नागरिक या नात्याने मी तर सर्वांना एकच विनंती करेल की पूर्ण शहरामध्ये असे कुठलेही अनुसूचित प्रकार हे घडले नाही पाहिजे, जेणेकरून आपला आता सणासुदीचे दिवस हे आजपासून चालू झालेले आहेत आणि याच्या पुढे तर पूर्ण गावाबाहेर ही बरीचशी नोकरीदार वर्ग मंडळीची ती बाहेरगावी जात असते, घरी जात असते, आदल्या दिवशी जाते, दुसऱ्या दिवशी येते, म्हणून अशा प्रकार हे होत राहतील। तर माझी पूर्ण पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण गावात जास्तीत जास्त गस्त घालावा आणि पूर्ण कॉलन्यांमध्ये जिथं लाईट नसते तर लाईट लावण्याचा प्रकार ही नगरपालिका करेल, परंतु आपल्या पोलिसांकडनं कशी जास्तीत जास्त आमची सुरक्षित काळजी घेण्यात येईल ही आपणास विनंती करीत आहोत। आणि यापुढे कुठलाही प्रकार शहरामध्ये घडू नये ही या मी माझ्या आजच्या मीडियाद्वारे विनम्र सर्वांना विनंती करत आहे पोलीस प्रशासनाला आणि
माझ्या तमाम नवापूर शहरातील रहिवासी बंधू भगिनींनाही विनंती करत असेल की जर आपल्या घरात 2 व्यक्ती असतील, 4 असतील तर 1 जणाने घरी थांबावं, 2 जणांनी जावं, जेणेकरून हे असे अनुसूचित प्रकार होणार नाही. आणि त्याबरोबर प्रशासनाला आमची तेवढाच सपोर्ट राहील की जेणेकरून असे कुठले प्रकार होत असतील तर त्यास आमचं सर्व सहकार्य राहील. तरी याचा उद्या लांडगे साहेब बोलले की उद्या आम्ही डॉग स्क्वॉड मागू आणि जे 6 नंबरचा रोहस आहे त्याला त्यांनी हात लावला नाही की जेणेकरून श्वान पथकाद्वारे त्याची मार्ग कुठंपर्यंत गेलेले असतील, ते चोर कुठले असतील, काय असतील, त्यांना सापडण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्यास आमचं सर्वांचं सहकार्य राहील. रवींद्र जागू वसावे, प्राथमिक शिक्षक, वडकळंबी, जिल्हा परिषद शाळा वडकळंबी. आम्ही काल जे आहे ते रक्षाबंधनाच्या निमित्तानं काल इथून म्हणजे संध्याकाळी 7ला इथून गावाला गेलो, रात्रभर राहिलो ना आता आलो तर पाहिलं मुलींनी पाहिलं तर कडी तोडलेली आहे. पप्पा तुम्ही लावलं नसेल असं, तर ते लक्षात आलं. मी घरात इकडं आलो तर ते सामान कपाट वगैरे फोडून अस्ताव्यस्त साहित्य आहे, पण साधारण आमचं तेवढं चोरीचं काही हे झालेलं नाही. एक फक्त देवाऱ्याचं काही आमचं 1500 जे आम्ही देवाऱ्यात ठेवतो त्याच्यातली काढली असेल तेवढी रक्कम. इतर वस्तू काय गेल्या नाही. आमचं गावाला जाताना आम्ही काही दागिने वगैरे सोबत नेतो, काही तेवढं नाही गेलं.